हाय फ्रेंड्स, कसा चालू आहे तुमचा अभ्यास? तर बाळ आता झोपलं आहे. आरवी पण स्कूलमध्ये गेलेली, ती आज 2:30 वाजता येईल. तोपर्यंत आता हा झोपला आहे. तोपर्यंत मी गणित आणि बुद्धिमत्ता हे माझे रोजचे 11 ते 2च्या टायमातले विषय आहेत आणि ते मी आत्ता घेणार आहे. त्यापूर्वी मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. तर मी सकाळी इयरफोन लावून अभ्यास करत असते, स्वयंपाक वगैरे कामावर त्यांना तुम्हाला माहिती. तर बघा माझ्या लेकाने काय केलं आहे. या इयरफोनचं हे जे आहे ना, ते एकाचं कुठे टाकले पत्ता लागून नाही दिलेला आणि दुसरा एक इयरफोन आहे आणखी माझ्याकडे. तर याचं पण हे टोचतं आहे आता कानाला, कारण हे त्याने काढलं आहे. तर आज हे आले ना की त्यांच्याकडून मला पहिलं ते काम करून घ्यावं लागणार आहे आणि त्यानंतर मग मला माझी कामं चालू असताना GK-GSचं जे आहे ना ते व्हिडिओ ऐकता येतील. तर अशी गमती जमती चालू असतं त्या पोरांच्या वारकाल्या. तर मी लटकवलेला असतो माझा इयरफोन इथे हावाला, पण त्याने असं त्याला उचलून मी घेऊन चाललेली ना उठल्यानंतर, तर तो असं चालता चालता त्याने काढून घेतला आणि लगेच कार्यक्रम पण केला आहे त्याचा असा. तर आज सकाळी ना मी गणित बुद्धिमत्तेचे 11 ते 2 टायमामध्ये माझं रेग्युलर अभ्यास केलेला आहे. तर गणितामध्ये मी आज गुणाकार भागाकारावरती आधारित जे आपले नेहमीच कन्फ्यूज करणारे प्रश्न आहेत, गणित आहेत, ते सोडवलेले आहेत, त्यांची प्रॅक्टिस केलेली आहे. आणि त्यानंतर मग बुद्धिमत्तेचं मी आज कूटप्रश्न जे आहेत ते प्रश्न सोडवलेले आहेत. तर बाळ झोपलेल्या वेळेमध्ये माझं 11 ते 2 मी गणिताचं टायमिंग ठेवलेलं आहे आणि या वेळेमध्ये मी दुसरा कुठलाही विषय घेत नाही. तर गणित बुद्धिमत्ता झाल्याच्या नंतर मग बाळ उठलेला होता आणि मग त्याला अंघोळ वगैरे घातली, त्याचं खाऊ पिऊ घातलं आणि त्यानंतर ना पुन्हा एकदा मग मी माझं मास्टर्स जे आहे त्याचं मी अभ्यास करायला घेतलेला होता. त्याला पाहता पाहता मग मी आता मास्टर्सचा अभ्यास सुरू सध्या तरी मी त्याला पाहता पाहता माझा मास्टर्सचा अभ्यास करत आहे, कारण त्याची एक्झाम माझी जवळ आलेली आहे. आणि दुपारी मग 2:30 वाजता आरवी आली. त्यानंतर मग ना ती दोघं खेळत होती आणि मग मी माझं अर्थशास्त्राच्या त्या दिवशी जेव्हा मी नोट्स वाचलेल्या आहेत, पुस्तकामधून प्रश्न वाचलेले आहेत ना, त्यावेळी मी महत्त्वाचे जे प्रश्न आहेत आपल्या बाल आणि महिलांशी रिलेटेड ते मी टिक करून ठेवलेले होते आणि मग मी ती पुन्हा एकदा वहीमध्ये लिहून घेतलेले आहेत. म्हणजे मला ते लिहून घेतल्यामुळे लक्षातही राहतील आणि पुन्हा एक्झामच्या अगोदर परत एकदा त्यांना नजरेखालून घालवता येईल. यामुळे मग मी त्या नोट्स काढलेल्या आहेत वहीमध्ये. ते पुस्तक प्रश्न जे आहेत 50 प्रश्न जवळपास झालेले आहेत आणि ते लिहून काढलेले आहेत. त्यानंतर ना थोडा वेळ मुलांसोबत घालवला, कारण त्यांच्यासोबत वेळ घालवणंसुद्धा आपल्याला तेवढंच गरजेचं आहे. कारण मुलं ही आपली खूप क्यूट असे गिफ्ट आहेत जे आपल्याला देवांनी दिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी थोडाफार वेळ दिवसातनं घालवणंसुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर इव्हिनिंग टाईमला मग मी पुन्हा एकदा अभ्यासाला बसली. तर मी आता घेतलेलं होतं भूगोल हा विषय. तर भारताचा भूगोल माझा पूर्णपणे वाचायचा बाकी आहे. तर मग मी महाराष्ट्राचा भूगोल आत्तापर्यंत कंप्लीट केलेला आहे आणि आता भारताचा भूगोल वाचायला सुरुवात केलेली आहे. तर या पद्धतीने माझा अभ्यास सध्या चालू आहे. तर त्यानंतर मग आरवी तिच्या अकॅडमीला गेलेली आहे, स्पोर्ट्समध्ये आहे ती, त्यामुळे तिकडे गेल्याच्यानंतर पुन्हा एकदा बाळाकडे मला यावं लागलेलं आहे आणि मिस्टर येईपर्यंत त्याला मग मला पाहावं लागलेलं आहे. या वेळेमध्ये मग मी मराठी हा विषय जो आहे तो घेतलेला होता आणि मराठीचं जे आहेत शब्द समूहाबद्दल एक शब्द, तर ते मी बाळाला पाहता पाहता वाचलेले आहेत. तसे हे आपल्या बऱ्यापैकी ते लक्षात असतात, परंतु त्यात काही नवीन असतील वाक्य शब्द तर ते आपल्याला डोळ्याखालून घालवणं गरजेचं आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच मग मी ते वाचलेलं होतं. तर पाहू शकताय जनगणनेचा सुद्धा आज मी अभ्यास केलेला आहे रात्रीच्या वेळेमध्ये. तर सगळी कामं आवरल्याच्या नंतर रात्री मी पुन्हा एकदा 9:30 वाजता अभ्यासाला बसली होती आणि या वेळेमध्ये मी जनगणनेचा अभ्यास केलेला आहे. तर हा होता आजचा व्लॉग. कसा वाटला नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.